मला सांगा तुम्ही सगळे कसे आहात, काय चाललंय तुमचं, परीक्षा वगैरे कधी आहेत? हॅलो मुलांनो, तुमच्या परीक्षा वगैरे कधी आहेत? परीक्षा सुरू आहेत तुमच्या? आपली ही 9वी इंग्लिश मिडियमचीच बॅच आहे की नाही? एकदा कन्फर्म करा. तुमच्यापैकी कोणी मराठी मीडियम वाले आहेत का याच्यामध्ये? हॅलो मुलांनो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? बरं, चला आपण मागच्या वेळेला जो धडा सुरू केला होता त्याला आपण पुढे कंटिन्यू करूया. तुम्हाला लक्षात आहे का आपण कुठला धडा सुरू केला होता? आपली इंग्लिश मिडियमची बॅच आहे, राईट? एकदा हात वर करा आणि मला सांगा, जेणेकरून आपण सगळे सेम ह्याच्यामध्ये राहू. 9th इंग्लिश मिडियम, बरोबर? राईट. सुलतानपूरचे हात वर झालेत. HM कोसा. बाकीच्यांनी पण जरा तुमचे पटापट हात वर करा रे. मला कन्फर्मेशन हवंय. मी पीपीटी आणि पुस्तक तसं शेअर करणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की रेज युअर हँड. जर तुम्ही इंग्लिश मिडियम 9th वाले असाल तर. एका शाळेचे ऑलरेडी आलेले आहेत हात वरती. बाकीच्यांनी पण जरा सांगा पटापट. HM कोसा, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो मुलींनो, तुम्ही 9th स्टँडर्ड इंग्लिश मिडियम वाले आहात का? हात वर करा जर असाल तर. काय माहिती, यांना बहुतेक माझा आवाज नाही येते. एनिवेज, बाकी अच्छा, सुलतानपूर तुम्ही हात वर नाही केलं तरी चालेल, तुमचं मला उत्तर मिळालेलं आहे. बाकी सगळ्या शाळांकडनं मी हे बघते, एक तर त्यांना माझा आवाज येतोय का नाही हे चेक होतं त्याच्यामध्ये. दुसरं, त्यांना कळतंय का नाही का ते चुकीच्या क्लासमध्ये आले चुकून, हे चेक करायचं असतं. चला, मागच्या वेळेला आपण जो लेसन सुरू केला होता ते होतं द्रव्याचं मोजमाप, म्हणजे मेजरमेंट ऑफ मॅटर, बरोबर ना? अर्थाचे मोजमाप सुरू केलंय ना आपण? हे लक्षात आहे का तुमच्या? हो का? काही वेगळं सांगायचं तुम्हाला? तुमचा माईक ऑन आहे. अनुदानित आश्रम, दापूर अनुदानित आश्रमशाळा. तुम्हाला कळलं का मी प्रश्न काय विचारला? मी तुम्हाला मेजरमेंट ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाचे मोजमाप या धड्याबद्दल प्रश्न विचारला. तुमच्या लक्षात आहे का की आपण हा धडा सुरू केला होता? मी तुमचा माईक बंद करते. कन्या आश्रम स्कूल सर, तुम्हाला माझा आवाज येतोय का? मॅडम, आवाज खूप कमी येत आहे. बरं, बाकीच्या शाळांमध्ये माझा आवाज येतोय का? ओके. कन्या आश्रम स्कूल मांडवी सर, तुमचं झालंय का? म्हणजे तुम्हाला माझा आवाज येतोय का? सेटअप झालाय का बरोबर सगळं? ओके ओके. आणि मुलांना मी दिसते ना, मी शेअर करणार आहे कारण स्क्रीन आता तुम्हाला कोणी दिसणार नाही, म्हणून त्याच्या आधीच मी हे चेक करत असते काय. चला, आपण धड्याला सुरुवात करूया. मी पीपीटी शेअर करते आणि आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊया, जिकडनं आपण मागच्या वेळेला कंटिन्यू केलं होतं. चलो, हा आहे आपला टॉपिक, मेजरमेंट ऑफ मॅटर. आपण जरा त्याला परत रिवाइज करूया. तुम्हाला काही बोलायचं नसेल तर प्लीज तुमचे माईक बंद करा रे. कोणाचे माईक ऑन आहे बघा, मीच तुम्हाला म्यूट करून टाकते. काही बोलायचं असेल तरच तुमचं माईक तुम्ही ऑन करायचं, ठीक आहे? चला, आपण आता बोलतो आहे आपल्या मेजरमेंट ऑफ मॅटर या लेसन बद्दल. हा आपण ऑलरेडी सुरू केला आहे, त्याचे 2 भाग आपले झालेले आहेत. आज त्याला आपण पुढे कंटिन्यू करूया. थोडंसं क्विक रिव्हिजन. मेजरमेंट ऑफ मॅटर म्हणजे मॅटर इज एनिथिंग विच इज अराउंड अस. तर त्या मॅटरला आपण जेव्हा अभ्यास करतो त्याचा, तर इट इज मेड अप ऑफ व्हॉट? इट इज मेड अप ऑफ स्मॉल स्मॉल टायनी पार्टिकल्स that we call as atoms or molecules. Atoms come together, they form molecule by the chemical bond. So there is some change in the formation, and the atoms and molecules make up the compound or the substance. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तू ह्या कुठल्या तरी एलिमेंट्सच्या
किंवा एखाद्या कंपाऊंडच्या किंवा मिक्सचरच्या असतात, बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या छोट्या छोट्या कणांपासून बनलेल्या असतात, ज्याला आपण ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स असं म्हणतो. आता याचा अभ्यास करताना आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनने सुरुवात केली होती. द फर्स्ट लॉ इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ह्याचं एक खूप छान पुस्तकात आपलं चित्र आहे. लेफ्ट साइडला एक रिॲक्शनचं भांड, त्याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब, ग्रीन कलरचं सोल्युशन आणि त्याचं वजन, आणि राईट साइडला त्याची केमिकल रिएक्शन झाल्यानंतर ते बीकर मधलं सामान, बीकर नाही, कोनिकल फ्लास्क मधल्या सामानाची उंची वाढलेली आहे आणि त्याचा कलर बदललेला आहे आणि त्याच्यात काहीतरी केमिकल रिएक्शन झालेली आहे हे त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. सो दॅट इज सम चेंज इन टू दी प्रोडक्ट्स, चेंजिंग इट टू दी रिएक्टंट्स, चेंजिंग इट टू द प्रोडक्ट्स. आणि ह्या दोघांचं जे काही वेट आहे, जे काही मास आहे, ऍक्च्युअल मास आहे, ते सेम आहे. म्हणजेच काय, यू कॅनॉट क्रिएट और यू कॅनॉट डिस्ट्रॉय द मास ऑफ द समथिंग. मॅटर यू कॅनॉट क्रिएट, यू कॅनॉट डिस्ट्रॉय. तुम्ही फक्त त्याला काय करता, त्याचं सम टोटल करता. रिएक्टंट्स इज इक्वल टू प्रोडक्ट्स. सेकंड इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. कोणत्या पण कॉम्पोजिशन मध्ये, केमिकल कॉम्पोजिशन मध्ये एखाद्या कंपाऊंडच्या जे काही ऍटम्स असतात ते एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल H2O मध्ये 2H1O, CO2 मध्ये 2 ऑक्सिजन, 1 कार्बन. बोला बोला. तुमचा आवाज नाही येते मला. काय म्हणालात तुम्ही आता? मॅडम, आमची मराठी माध्यम शाळा आहेत, मुलांना काही हे सगळ्या शाळा, पण यातल्या काही शाळा सर इंग्लिश मिडियम आहेत. म्हणूनच तर मी सुरुवातीलाच विचारलं होतं की तुम्ही इंग्लिश मिडियम मधले असलात तर हात वर करा. तुम्ही बरोबर लिंक जॉईन केली आहे का, चेक करा बरं. कारण की एक मिनिट हा, संगीता मॅम एकच मिनिट हा, आपण जरा चेक करूया. संगीता मैम, ये जो क्लास है ये इंग्लिश मीडियम की है ना? मराठी मीडियम की है। तो इसमें फिर कुछ इंग्लिश मीडियम के बच्चे क्यों ज्वाइन हुए हैं? इसीलिए मैंने सबसे पहले यही चेक किया था। इंग्लिश मीडियम के भी ज्वाइन हुए क्या इसमें? हाँ, इसीलिए तो मैंने सबसे पहले यही क्वेश्चन पूछा कि आप में से कुछ लोग अगर इंग्लिश मीडियम के तो हाथ ऊपर करो, इसीलिए मैंने वो पीपीटी भी इंग्लिश में डाला। ठीक है, काय प्रॉब्लम नहीं, बोल दीजिए ना, लिंक अलग अलग शेयर किया हुआ है, दूसरे लिंक से ज्वाइन करके दूसरी क्लास लगी हुई है उधर मैथ की। ठीक आहे, मराठी मीडियम वाल्या लोकांनाच इकडे आता थांबा, इंग्लिश मीडियम वाल्या लोकांचा मॅथ्सचा क्लास आहे, करेक्ट है ना संगीता मैम? इंग्लिश मीडियम का मैथ्स का क्लास है ना? हाँ, इंग्लिश मीडियम है। ओके, ये इंग्लिश मीडियम नहीं है ना? ये मराठी मीडियम है मैम। करेक्ट करेक्ट करेक्ट. मुलांना तुमच्यापैकी जर कोणी चुकून, म्हणजे लिंक चुकली आहे म्हणून कोणी इंग्लिश मीडियम मध्ये जॉईन झाले असेल तर तुम्ही प्लीज लिंक चेंज करा, कारण तुम्ही चुकीच्या क्लासमध्ये आलाय. म्हणूनच मला असं वाटलं की इथं खूप सारी मुलं बहुतेक इंग्लिशची आहे, म्हणून मी पीपीटी आपली इंग्लिशमध्ये ऑन केली. काय टेन्शन नाही, मी आता मराठीमध्ये टाकते. थँक्यू सो मच सर. मी मगाशीच हा प्रश्न विचारला तेव्हा बहुतेक तुम्ही जॉईन करत होतात, कारण मी आल्या पहिल्यांदा विचारलं होतं की मला तर त्याप्रमाणे शेअर करता येतं ना, म्हणजे मुलांना कळलं तर पाहिजे आपण काय सांगतोय. जस्ट जॉईन झालो होतो. करेक्ट, कारण त्याच्या आधी मी ते कन्फर्म करून घेतलं होतं आणि मी डिरेक्टली मग हे लावलं. हरकत नाही, आपण पुन्हा एकदा पीपीटी मराठीत, पुस्तक मराठीत दोन्ही लावूयात आपण, काही काळजी नाही त्याच्यामध्ये. मी शेअर करते माझी स्क्रीन, एकच सेकंड. पुस्तक पण मराठी काढलंय मी आता आणि पीपीटी पण मराठी आहे. चला चला, लेट अस स्टार्ट. बघा, आपण मगासपासून जो मुद्दा बोलतोय तो मुद्दा सारखा आहे. इंग्लिशमध्ये बोललं काय, मराठीमध्ये बोललं काय, मी तेच आता म्हणत होते की आपल्या आजूबाजूचे सगळे पदार्थ आहेत, जे काही द्रव्य आहे ते छोट्या छोट्या कणांचे बनलेले आहे, आणि हे कण म्हणजे अणू आणि रेणू असतात. या अणू आणि रेणूचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला काही रासायनिक संयोगाचे नियम आहेत. सगळ्यात पहिला द्रव्य अक्षतेचा नियम आहे. म्हणजेच काय, डाव्या बाजूला असलेल्या सगळ्या उत्पाद अभिक्रियाकारकांचं एकत्रित वस्तुमान हे उजवीकडे असलेल्या सगळ्या उत्पादितांच्या एकत्रित वस्तुमाना एवढं असतं. तुम्ही द्रव्य बनवू शकत नाही, तुम्ही द्रव्य नष्ट करू शकत नाही, त्याच्यामध्ये फक्त काही बदल होतात, हे रासायनिक बदल होतात, इकडचे तिकडे जातात, तिकडचे इकडे जोडले जातात, पण द्रव्य हे संपत नाही. जरी एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये
समजा लाकूड आपण जाळलं, तर लाकडाचा नंतर खाली पडलं की राख बनते आणि त्यातनं काही वायू सुद्धा बाहेर पडलेले असतात. म्हणजे रासायनिक अभिक्रियामधनं तुम्ही त्या लाकडाचं एकत्रित वस्तुमान बघितलं आधीचं आणि नंतरचं राख बाहेर पडलेल्या वायूंचं वस्तुमान एकत्रित असं जर केलं तर तुम्हाला काय दिसतं, हे वस्तुमान बरोबर ते वस्तुमान, ते कधीही चुकत नाही. डावीकडचे सगळे लोक उजवीकडे जातात. हाच द्रव्य अक्षतेचा नियम. दुसरा आहे स्थिर प्रमाणाचा नियम. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कुठल्याही संयुगामध्ये जेव्हा रासायनिक अभिक्रिया होऊन काही संयुग बनतात, त्या संयुगांमध्ये जी काही रचना असते त्यातल्या अणू आणि रेणूंची संख्या म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे ते फिक्स असतं. जसं H2O म्हणजे पाणी, तर ते पाणी सगळीकडे समानच असेल आणि त्या H2O हीच त्या पाण्याची ओळख आहे. त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन हे असेच असणार, पाणी कुठलंही घेतलं तरी. हा आहे स्थिर प्रमाणाचा नियम. पुढचं अणू म्हणजे काय, त्यांची रचना कशी असते हे आपण ऑलरेडी मागच्या वर्षी बघितलेलं आहे की त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. बाह्यतम कक्षांमध्ये बाहेर कक्षा असतात, त्यातली एकदम बाह्यतम कक्षा त्याच्यामध्ये पर्यंत इलेक्ट्रॉन असतात. मध्ये इलेक्ट्रॉन, त्याच्यावर इलेक्ट्रॉन, त्याच्यावर जितका मोठा तो अणू तितके जास्त इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षांमध्ये असतात. तितकेच जास्त प्रोटॉन त्याच्या केंद्रकामध्ये पण असतात आणि तितकेच न्यूट्रॉन पण त्याच्या केंद्रकामध्ये असतात. प्रोटॉनच्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. न्यूट्रॉनची संख्या जवळपास प्रोटॉन एवढी असते, पण कधी कधी ती जास्तही असू शकते. याच्यावरूनच समस्थानी कळतात. दुसरं, इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह म्हणजे ऋण प्रभारित असतात, प्रोटॉन हे धन प्रभारित असतात. न्यूट्रॉनला कुठलाही प्रभार नाही, तो न्यूट्रल असतो. ठीक आहे, प्रभाररहित असतो. ही झाली आपल्या केंद्रकाची आणि त्याच्या भोवती असलेल्या कक्षांची, त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची, मध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची माहिती. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनला आपण म्हणतो अवअणुकण. ठीक आहे, जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचं आपण अणु अंक किती असं म्हणतो तेव्हा आपण त्याच्यामधल्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या मोजतो, ती समानच असते. पण जेव्हा आपण एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या अणुवस्तुमानांकाचा विचार करतो तेव्हा आपण त्याच्यामधल्या प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन यांचा एकत्रित आलेला नंबर हा बघत असतो. ठीक आहे, अणु क्रमांक वेगळा, अणुवस्तुमानांक वेगळा, प्रत्येकाची एक एक जागा आहे प्रत्येक अणूमध्ये आणि तीच त्याची ओळख आहे. ह्या सगळ्या अणूंना मांडायचा एक मोठा आणि महत्वाचा टेबल जो विज्ञानामध्ये आहे तो आहे पिरियॉडिक टेबल. त्याला मराठीमध्ये आवर्त सारणी असं म्हणतात. हे आपल्याला पुढच्या वर्षी येणार आहे. आता ह्या प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन मुळेच प्रत्येक अणूमध्ये वैविध्य असतं. आता आपल्याला या अणूमध्ये काही मोजमाप करायचं असेल तर आपण काय काय मोजणार? आधी त्याचा आकार. अणूचा आकार कसा मोजायचा? त्याची त्रिज्या मोजतात. त्याच्या केंद्रकापासून त्याच्या बाह्यतम कक्षेपर्यंत असलेलं अंतर म्हणजे त्या अणूची त्रिज्या म्हणजे रेडियस. अणू जसा मोठा होत जातो तसं त्याच्या केंद्रकापासून त्याच्या त्रिज्यांची संख्या वाढत जाते, बरोबर, आणि त्याचा आकारही मोठा होत जातो. दुसरं, अणूचं वस्तुमान. तुम्हाला मगाशीच म्हटलं, वस्तुमान आपण कसं मोजतो? त्यातल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित वजनाला आपण त्याचं अणुवस्तुमान असं म्हणतो. आता व्हॅलेन्सी म्हणजे संयोजन. बाह्यतम कक्षेमध्ये जितके इलेक्ट्रॉन आहेत त्यांना तुम्ही जर बघितलं तर त्या अणूला त्याचं अष्टक पूर्ण करण्याकरता जितके इलेक्ट्रॉन लागतात ती त्याची संयोजन असते. ह्याला काही अपवाद आहेत, जसे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम. हे काय करतात? हे छोटे छोटे अणू आहेत, त्याच्यामुळे ते काय करतात, त्यांचं द्विक म्हणजे ड्युप्लेट, 2च इलेक्ट्रॉन त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन आले की ते स्थिर होतात. म्हणजे त्यांची संयोजन तेव्हा 2 होण्यासाठीची लागणारी धडपड असते. जसं हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन, आता त्याला त्याचं 2 करायचे आहेत म्हणजे तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉनची व्यवस्था करेल, त्याची संयोजन आहे 1, बरोबर. बाह्यतम कक्षामधल्या इलेक्ट्रॉनला तुम्ही बघितलं, त्याचं अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन लागतात ती त्याची संयोजन असते. ठीक आहे, आता वेगवेगळ्या घटकांच्या अणूंचे प्रतिनिधित्व करण्याकरता अनेक चिन्हांचा वापर होतो. जसं आपण एक सर्कल त्याच्यामध्ये C असा लिहिला तर त्याला कॉपर म्हणतात, एक सर्कल त्याच्यामध्ये डॉट लिहिला तर तो हायड्रोजन असतो. अशी अनेक चिन्ह पूर्वी वापरली गेली, पण आपण आपल्या आजच्या आधुनिक
नामांकनाच्या पद्धतीमध्ये त्याला IUPAचे नॉमेनक्लेचर म्हणतात, सगळ्या जगाने मान्य केलेली पद्धत वापरतो. जसं माझं नाव दीपिका आहे तर माझ्या नावाचं इनिशियल येतं डी, पण माझ्या वर्गामध्ये आणखी एक मुलगी तिचं नाव आहे दीप्ती, तर दीप्ती आणि दीपिका दोघींचं पण डी आणि डीच येईल ना. मग कसं समजेल कोण कोण आहे? मग माझं नाव दीप्ती तर डी आय, आणि तिचं नाव माझं नाव दीपिका तर माझं नाव डी आय असं, आणि तिचं नाव दीप्ती असेल तिचं नुसतं डी, असं काहीतरी करून मला ते शोधावं लागेल. डी आय म्हणजे दीपिका, डी म्हणजे दीप्ती, अशी त्यांची ओळख असते. तर मी हे तुम्हाला उदाहरण का सांगितलं? हायड्रोजन म्हणजे H, हेलियम मध्ये HE आहे, कारण हेलियमची सुरुवात पण H ने होते, पण हा पण H तो पण H, कसं समजणार काय? मग ह्याच्याकरता आपण त्या अणूमध्ये असलेल्या दुसऱ्या अल्फाबेटचा वापर करून त्याचं नाव ठरवतो, किंवा एखाद्या वेगळ्याच अल्फाबेटचा वापर करून ते नाव ठरवतो. काही नावं आपण जी वापरतो त्यातली जनरल नावं असतात. जसं उदाहरण सांगतो तुम्हाला, बेस्ट उदाहरण, एक पक्षी आहे किंगफिशर, त्याला काही ठिकाणी खंड्या म्हणतात, काही ठिकाणी देवपक्षी म्हणतात. माझ्या इकडे त्याला देवपक्षी म्हणतात, पण समजा माझी एक मैत्रीण आहे, ती राहते इचलकरंजीला, तिकडे त्याला खंड्या म्हणतात. मग खंड्या वेगळा आणि देवपक्षी वेगळा का? आणि तिथे लोक म्हणतात नाही नाही, हा खंड्या पण नाही, देवपक्षी पण नाही, हा किंगफिशर आहे. तसं होऊ नये ह्याचं कारण ह्याचे किती चित्र दाखवले की म्हणतात नाही हाच तर आहे आमच्याकडे. एकाच पक्षाला 3 नावं आहेत. ह्याचाच अर्थ असा की आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा वापर करून आपण त्यांना नावं ठेवतो, पण ती नावं ही जनरल नावं असतात, तिथल्या लोकल लोकांसाठीची नावं असतात. पण सर्वमान्य नावं कोणती असतात? जी सगळीकडे वापरली जातात, आणि हेच काम IUPAC करतात. हे पुस्तकात गेलं की मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यानंतर रेणूंचं वर्गीकरण आपण कसं करतो? एक अणुरेणू, द्विअणुरेणू आणि स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे सिस आणि ट्रान्स, ते आपल्याला आता नाही. आता अणूचं वस्तुमान आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. इथे आहे हायड्रोजन, चुकून लिहिलेलं, पण ते आहे ऍक्च्युली ऑक्सिजन. हायड्रोजनचा एक अणू त्याचं वस्तुमान आहे 2, पण ऑक्सिजनचा एकाचा आहे 8, तर दोघांचं मिळून झालं 16. कार्बन डायऑक्साईड, 1 कार्बन 2 ऑक्सिजन, ठीक आहे ना. तर 2 ऑक्सिजन मिळून किती झाले? 16 आणि 16 32, आणि कार्बन 12 झाले 44. पण असंही हे चुकलेलं आहे, 16 नाहीच आहे. H2 च्या ऐवजी O2 घेतलं तरी ते 32 येतं. त्याच्यामुळे हे एका ऑक्सिजनचं आहे, हे H2 गॅसचं तर नाहीच आहे, O2 गॅसचं पण नाहीये. त्याच्यामुळे हे नका बघू, हे बघा, पाण्याचं रेणूसूत्र आहे H2O. त्या H2O ला 2 हायड्रोजनचं वस्तुमान आहे 2, आणि ऑक्सिजनचं आहे 16, तर 16 अधिक 2 झाले 18, हे झालं त्याचं वस्तुमान. त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक अणूचं वजन एकत्र केलं की झालं रेणूचं वस्तुमान, बरोबर ना. आता ॲव्होगॅड्रो अंक काय हे मी तुम्हाला पुस्तकातनं सांगणार, तुम्ही याचं टेन्शन इथे घेऊ नका. आणि संयुगांचं आण्विक सूत्र म्हणजे काय? अणूंचं त्याला आपण समीकरण म्हणतो, ते काय तेही आपण आपल्या पुस्तकात बघू. रासायनिक सूत्र म्हणजे त्याचं रासायनिक अभिक्रिया, तेच समीकरण जे डावीकडचं उजवीकडचं आपण इक्वल करतो त्यालाच आपण रासायनिक अभिक्रियेचं समीकरण असं म्हणतो. आता ॲव्होगॅड्रोचा नंबर म्हणजे काय? ॲव्होगॅड्रोचा नंबर आपल्या पुस्तकामध्ये व्यवस्थित मांडलाय. तर इथे PPT आहे ना, याच्यामध्ये काही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट असतात. मुद्दे काय काय ते बघूया, आणि पुस्तकाकडे आपण एकदा परत बघू की ह्या गोष्टी काय असतात. हे इथे छान आहे बघा, एकत्र ह्या सगळ्याचा अभ्यास आहे. आयन आणि त्यांचे प्रकार, धनप्रभारित आयन, ऋणप्रभारित आयन. आता म्हणजे काय? सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो देऊन टाकला की त्याचा अष्टक पूर्ण होतो. 2 8 1 असं आहे ना त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, ते देऊन टाकले की पण त्याचं अष्टक पूर्ण होतं. असं क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याने 1 घेतला की त्याचं अष्टक पूर्ण होतं, म्हणजे ते झालं Cl-. अशा पद्धतीने जे धातू स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात त्यांना धनप्रभारित आयन म्हणतात, त्यांना कॅटायन म्हणतात. पण जे अणू इलेक्ट्रॉन घेतात त्यांना ऋणप्रभारित आयन म्हणजेच अनायन असं म्हणतात. तर ऋणप्रभार धनप्रभार एकत्र आले की काय होतं? एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे आकर्षण बल तयार होतं, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच परस्पर भिन्न असं ऋण आणि धन प्रभारामुळे झालेलं आकर्षण.
पॉलिएटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे एकाहून जास्त अणू असलेले मॉलिक्युल्स म्हणजेच रेणू. डायॲटॉमिक मध्ये 2-2 असतात बघा, क्लोरीन 2, ब्रोमीन 2, आयोडीन 2, दोघांचे गट केलेले आहेत. ठीक आहे. रॅडिकल आणि त्यांचे प्रकार हा आपल्या पुस्तकातला शेवटचा मुद्दा आहे. रॅडिकल म्हणजेच ज्याच्यावरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आला आहे असे गट. रॅडिकल्स खूप रिएक्टिव्ह असतात कारण त्यांना आता चार्ज मिळालाय. नुसतेच ऍटम्स इकडे तिकडे भटकत असतात तेव्हा त्यांना चार्ज नसतो, पण तो चार्ज आला की काय होतं, ऍटमचा आयन होतो आणि आयन हा रॅडिकल झाला म्हणजेच काय झाला, ऍक्टिव्ह झाला. ठीक आहे. आता इथे आपला धडा पीपीटी मध्ये संपतो, पण आता आपण आपल्या पुस्तकातनं ह्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्या एकदा जरा बघूया. ठीक आहे. बघा, हा आहे आपला धडा द्रव्याचे मोजमाप. आपण यात काय काय बघितलं की आपला जो अणू असतो, ठीक आहे, त्या अणू रचनेमध्ये रासायनिक संयोगामध्ये मी तुम्हाला हे चित्र म्हणत होते बघा मगाशी, डावीकडचं आणि उजवीकडचं वजन समान आहे. बघितलं का? बघा, 300.23 ग्रॅम हे ह्या अभिक्रियाकारकांचं वजन आहे आणि 300.23 हे ह्याच्या उत्पादितांचं वजन आहे. हे सगळं आपण मागे बोललोय. म्हणजे तुमचा द्रव्य अक्षयतेचा नियम इथे सिद्ध झाला. स्थिर प्रमाणाच्या नियमासाठी सुद्धा इथे जे काही उदाहरण दिलं आहे ते पाण्याच्या अणूचं आहे. ते आपण मागच्या वेळेलाच बघितलं होतं की ते 1:8 कसं होतं, बरोबर की नाही. आता हे दोनही नियम आपण दुसऱ्यांदा आत्ता रिवाइज करतोय. अणूच्या रचनेमधल्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी आपण मगाशी बघितल्या. आता अणूच्या वस्तुमानामधला हा एक महत्वाचा मुद्दा आहे की वस्तुमान म्हणजे काय, वजन. तर वजन करताना आपण काय करतो बघा, समजा हा वजनाचा काटा आहे आपल्याला, तर या बाजूला आपण वजन ठेवतो आणि या बाजूला आपल्याला समजा काही वस्तू घ्यायची ती घेतो. समजा मला 1 किलो बटाटे पाहिजे, तर मी इथे 1 किलोचं वजन ठेवेन ना आणि इथे मग बटाटे टाकेन आणि मग ते इक्वल झालं की तेवढे 1 किलो बटाटे माझे झाले असं म्हणेन. म्हणजेच आपण वजन करतो म्हणजे काहीतरी स्टँडर्ड ठेवतो आणि त्याच्या बरोबर दुसरं काहीतरी ठेवतो, बरोबर. ह्याला म्हणतात एखाद्या गोष्टीचं वजन करणे, बॅलन्स करणे. आता अणूंच्या बाबतीमध्ये अणू इतके छोटेसे आहेत आणि त्या एवढ्या छोट्या छोट्या अणूंचं वजन कसं करायचं, म्हणून मग 19व्या शतकामध्ये आपण काय केलं, सुरुवातीला हायड्रोजनला घेतलं स्टँडर्ड म्हणून. इकडे हायड्रोजनला ठेवायचं, इकडे दुसऱ्या अणूला ठेवायचं, असं करून त्याचं वजन करायचं असं ठरलं. पण नंतर ज्या जसं जसं मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा हे समजलं की काही काही अणूंचं वस्तुमान हे अपूर्णांकात आहे. मग एका बरोबर ह्याचं बॅलन्स करणं त्यांना वाटलं की आपण दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी अणूचा किंवा एखाद्या मूलद्रव्याचा वापर केला तर त्या हिशोबाने त्यांनी काय केलं, अनेक वेगवेगळ्या अणूंना स्टँडर्ड मध्ये घेऊन बघितलं. म्हणजे आधी हायड्रोजन होता, मग तिथे आणखी दुसऱ्या कोणाकोणाला घेतला, तिथे नायट्रोजनला पण घेतलं. पण नंतर सगळ्यांचा फेवरेट कार्बनला स्टँडर्ड मध्ये घेतलं आणि 1/12 असा त्याचा फॅक्टर ठेवला. म्हणजे 12 कार्बन 12 हा जो काही त्याचा आयसोटोप आहे त्याला स्टँडर्ड मध्ये घेतलं तर त्याच्या 1/12 ह्या तुलनेमध्ये तुमचं वजन किती येणार असं चेक करायचं. असं काम पुढे सुरू झालं. म्हणजे आपलं स्टँडर्ड नंतर कोण झाला, कार्बन. ठीक आहे. आता हेच आपल्याला आत्ताच्या काळामध्ये एवढं कठीण करून बघायची गरज नाहीये. आता आपल्याकडे काय आहे, आता आपल्याकडे जे आहे ते आहे स्टँडर्ड युनिट. जसं की आता आपण वजनासाठी किलोग्रॅम वापरतो, वेळ मोजण्यासाठी मीटर वापरतो एसआय सिस्टीम मध्ये, तसंच छोट्यात छोट्या अणू आणि रेणूंच्या वजनासाठी आपण डाल्टन हे युनिट वापरतो. त्याला यू असं लिहितात आणि एका यू मधले वजन जर तुम्ही बघितलं तर ते एवढं असतं. म्हणजेच हे आता जास्त बरोबर किंवा जास्त करेक्ट अशी पद्धती आहे की एखाद्या अणूचं मोजमाप करताना किती डाल्टन असं म्हटलं तर समजा 2 डाल्टन, पण 1 डाल्टन म्हणजे 1.66 × 10⁻27 kg हे त्याचं प्रमाण आहे. आता मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा मी तुम्हाला म्हटलं होतं, हायड्रोजनसाठी असं वापरतात, कॉपर म्हणजे तांबे यासाठी असं वापरतात. आणि IUPAC मगाशी मी जे म्हणत होते हे बघा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री.
जसं मी म्हटलं, माझ्याकडे एक, तुमच्याकडे एक, त्याच्याकडे एक, असं एकाच पक्षाचं नाव आहे, पण तो आहे पक्षी एकच, असं होऊ नये, कन्फ्युजन होऊ नये. मी ज्याला खंड्या म्हणते तुम्ही पण खंड्या म्हणावं, त्याने पण खंड्या म्हणावं, कोणी बंड्या म्हणू नये. ह्याच्याकरता सगळ्या जगामध्ये IUPAC ह्याच नावाने संज्ञा वापरायला म्हणजे त्याला नावं ठेवतात. काय अशी नावं नाही, खरी खरी नाव. त्या वस्तूला, त्या पदार्थाला नाव देण्याचं काम IUPAC करते. त्याचे नियम आहेत. प्रत्येक पदार्थाचं नाव कसं द्यायचं असे नियम आहेत, त्याप्रमाणे ते ठेवले जातात. आणि ही पद्धत बर्झेलियस नावाच्या एका शास्त्रज्ञाने शोधली. कसं, जसं मी तुम्हाला म्हटलं, हायड्रोजन H असेल तर हेलियम HE, अशा पद्धतीने आपण त्यांची नावं ठेवत गेलेलो आहोत. आता मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे रेणू, एक अणू, द्विअणू आणि बहु अणु रेणू, हे आपण ऑलरेडी मगाशी PPT मध्ये पण बघितलं होतं. एक अणू हेलियम, हे राजवायू असतात, एकच अणू असतो त्याच्यामध्ये. द्विअणू ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, H2N2O2, बरोबर. आणि बहु अणुरेणू म्हणजे 2 पेक्षा जास्त, CO2, NH3. हे काय सगळी अनेक वेगवेगळ्या रेणूंची रेणूसूत्र आहेत. ठीक आहे. आता रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना, इथून त्या अवॅगॅड्रो नंबरला सुरुवात होते. समजून घ्या, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. रेणू वस्तुमानामध्ये आपण त्या रेणूचं 1 ग्रॅम मध्ये वजन जितकं येईल ते बघतो. म्हणजे त्याचं रेणू वस्तुमान जे काय असेल त्याला ग्रॅम लावलं की होतं त्याचं मोल. कसं, वरती उदाहरण दिलेलं आहे ते बघा. पाणी म्हणजे H2O, हायड्रोजन 2 आहेत म्हणजे त्याचं वजन झालं 2, ऑक्सिजन 1 आहे त्याचं वजन आहे 16, 2 अधिक 16 केलं की एकूण वजन होतं 18. ह्या 18ला जेव्हा तुम्ही ग्रॅम लावता ते आहे तुमचं 1 मोल. तर 1 मोल पाणी म्हणजे किती, 18 ग्रॅम पाणी. ही झाली मोलची व्याख्या, की त्या रेणूचा रेणू वस्तुमान ग्रॅम मध्ये लिहिला की तुम्हाला त्याचा तेवढा मोल मिळतो. ठीक आहे. ही मोलची व्याख्या आहे, ते आता खाली येईल बघा. आता तुम्हाला वरती जसं H2O दिलंय तसं खाली आपल्याला कोणाचं दिलेलं आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन आहे O2. 1 ऑक्सिजन म्हणजे 16, तर 2 म्हणजे 32. पण हे 32 मी जेव्हा ग्रॅम मध्ये लिहिते तर 32 ग्रॅम इज इक्वल टू व्हॉट, 1 मोल ऑफ ऑक्सिजन. बरोबर, कळलं का तुम्हाला? जे त्यांचं रेणू वस्तुमान आले त्याला फक्त आपल्याला ग्रॅम लावायचं. ग्रॅम लावलं की झालं त्याचं 1 मोल. संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान. आणि मोल हे SI एकक आहे, इंटरनॅशनली एक्सेप्टेड आहे ते. आता 1 मोलमध्ये जसं आपण म्हणतो 1 किलो बटाटे, 1 किलो टमाटे, 1 किलो कांदे, 1 किलो हे तुमचं स्टँडर्ड वजन आहे. तसंच 1 मोल मध्ये किती पदार्थ मावेल. 1 मोल मध्ये एवढेच कण मावतात. 1 मोल म्हणजे अवॅगॅड्रो नंबर, म्हणजेच 6.022 × 10⁻23 एवढी संख्या 1 मोल मधल्या अणू म्हणा, रेणू म्हणा किंवा आयन्स म्हणा ह्याची असते. 1 मोल पाणी म्हणजे 18 ग्रॅम पाणी. 1 मोल कार्बन डायऑक्साईड म्हणजे 44 ग्रॅम. 1 मोल, हॅलो, बोला बोला बोला, हॅलो, हा बोला ना, कोण हॅलो म्हणताय, बोला. हॅलो, कोणाला काय बोलायचं होतं का आत्ता इकडे? माईक ऑन कोणी केला होता, काही बोलायचंय का? ठीक आहे. तर 1 मोल म्हणजे वेगवेगळे ग्रॅम येतील कारण पदार्थ वेगळे वेगळे असतील, पण त्याच्यामधल्या एकूण अणूंची संख्या, रेणूंची संख्या किंवा आयन्सची संख्या ही एवढीच असते आणि ही फिक्स असते. असा हा अवॅगॅड्रो अंक आहे. जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी पुस्तकात सांगेन ते हेच होतं. आता हे का मोजायचं? 1 डझन केळी म्हटली की तुम्हाला माहित आहेत की 12 केळी. 1 डझन पेन 12 पेन, बरोबर. 1 जोडी पाव म्हणजे 2 पाव. हे आपल्या रोजच्या बोलीभाषेतले शब्द आहेत.
एक कट्टा गहू म्हणजे आमच्याकडे एक कट्टा म्हणजे 30 किलो आहे आणि मोठा कट्टा म्हणजे 50 किलो आहे, असे वेगवेगळे शब्द वापरतात. तसंच ग्रॉस म्हणजे 12 डझन. आता हे ग्रॉस, डझन, जोडी हे सगळे शब्द जे आहेत आपल्या बोली भाषेतले मोजमापाचे. तसंच मोल हे बोली भाषेतलं वस्तूच्या म्हणजे पदार्थाच्या मापनाचं साधन आहे. एक मोल पाणी म्हणजे एवढे रेणू. ठीक आहे, त्याच्यामुळे तेवढेच येणार आहे. आता आपल्याला संयुजा म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. पुन्हा एकदा सांगते. समजा हा तुमचा एक अणू आहे, त्याची पहिली कक्षा, त्यात 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन देऊन टाकला की मधल्या कक्षेतले 2 इलेक्ट्रॉन त्याच्यात असतातच ना, बरोबर ना? तुम्हाला आठवतंय ना, हे आपण चित्र काढून बघितलं होतं. हा एक अणू, त्याचं केंद्रक होतं ते कक्षा 1, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे, एक आणि अजून एक, आणि दुसऱ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन देऊन टाकला की त्याचं द्विक पूर्ण होणार आहे, म्हणजे तो स्टेबल होणार आहे. आणि अजून एक आहे, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन. हा दुसरा एक अणू आहे, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. आता त्याला इकडचा एखादा इलेक्ट्रॉन मिळाला की त्याचं अष्टक पूर्ण होणार आहे. म्हणजे काय करायचं, एकतर 8 पूर्ण करायचे किंवा 2 तरी कमीत कमी पूर्ण व्हायला पाहिजे. ही स्थिती जेव्हा येते तेव्हा तो अणू स्थिर होतो. त्याच्यासाठीच त्याच्या बाह्यतम कक्षेमधल्या एकूण इलेक्ट्रॉन्स पैकी किती इलेक्ट्रॉन दिले आणि किती घेतले याचा हिशोब केला जातो. जितके दिले किंवा घेतले जातात ती त्याची संयुजा असते. ठीक आहे. आता आपल्याला खाली आयनिक बंध कसे तयार होतात याच्याबद्दल सांगितलं, कारण की सोडियमचा होतो सोडियम प्लस. का? सोडियमचं इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे 2, 8 आणि 1, कारण त्याचा अणुअंक आहे 11. तर ह्यातला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर हा काय होईल, झालं ना याचं अष्टक पूर्ण, मग तो होतो सोडियम प्लस, कारण इलेक्ट्रॉन गेला. आता क्लोरीन, क्लोरीनचा अणुअंक आहे 17. आता ह्याचं इलेक्ट्रॉन संरूपण असेल 2, 8 आणि 7. त्याला हा एक इलेक्ट्रॉन मिळाला की याचं अष्टक पूर्ण होईल ना, 2, 8 आणि 8. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाला म्हणजे हा काय झाला, निगेटिव्ह झाला. आता बघा, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकांना आकर्षित करतात आणि रासायनिक बंध बनवतात, त्याला आयनिक बंध असं म्हणतात. बरोबर. अशाच पद्धतीने NaCl आणि अजून KCl, अशा पद्धतीने MgCl2 अनेक वेगवेगळ्या संयुगांची मॉलिक्युल्स म्हणजे रेणू बनतात. ठीक आहे. आता पुढे ह्या धड्यामध्ये आपल्याला सांगितले परिवर्ती संयुजा म्हणजे वेगवेगळ्या संयुजा, एकाहून जास्त संयुजा. जसं की आता इथे ही लिस्ट दिलेली आहे ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांना एकच संयुजा आहे, 1 2 3 0 जी काही असेल ती भरायची आहे तुम्हाला. पण काही काही विशिष्ट किंवा विशेष असे मूलद्रव्यांना एकाहून अधिक संयुजा असतात. जसं कॉपर घेतलं तर कॉपर प्लस आणि कॉपर प्लस 2 म्हणजे क्युप्रस पण आहे आणि क्युप्रिक पण आहे, एकाहून अधिक संयुजा तो दाखवू शकतो. पारा म्हणजे Hg प्लस पण आहे, Hg2 प्लस पण आहे, आपण एकाहून जास्त संयुजा दाखवू शकतो. लोह Fe+2 Fe+3 एकाहून जास्त संयुजा दाखवतो. म्हणजेच काय आहे, अशा काही मूलद्रव्यांमध्ये एकाहून जास्त संयुगा दाखवल्या की तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारची संयुग बनतात. उदाहरण बघा ना, FeCl2 FeCl3 हे 2 वेगवेगळी मूलद्रव्य आहेत, 2 वेगवेगळी संयुग आहेत, मूलद्रव्य नाही सॉरी कंपाऊंड आहेत. ठीक आहे. संयुजा बदलली कंपाऊंड बदलतं. आणि मूलके म्हणजे काय, रॅडिकल्स.
रॅडिकल्सचा अर्थ काय आहे की ज्यांच्यावरती चार्ज आहे अशा म्हणजे ऍटम्स पासून जे आयन्स बनतात ज्याचा चार्ज असतो त्याला आपण मूलक असं म्हणतो. वरती आता बघा NaOH मध्ये कॅटायन आहे Na+, ऍनायन आहे OH-, KOH मध्ये आहे K+, आणि OH-. याच्यामध्ये आहे Ca+2 कॅल्शियम +2 का धन प्रभार आहे कारण 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो कॅल्शियम, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि OH-. परत HCl हे आम्ल आहे, तर आम्लामध्ये कॅटायन काय असतो H+, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि ऍनायन आहे Cl-. HBr मध्ये H+, आणि Br-. HNO3 मध्ये H+ आणि NO3-. हे मी काय करते तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्या संयुगांमधल्या कॅटायन आणि ऍनायन यांना मी वेगवेगळं केलं का, त्याच्यासाठी की हेच आहेत आपले मूलक. म्हणजेच काय, आयनिक बंधामध्ये असणाऱ्या संयुगांचे 2 असतात, हे आहेत कॅटायन आणि हे आहेत ऍनायन. हे झाले की नाही आपले 2 घटक. बघा हे 2 घटक कॅटायन ऍनायन धनप्रभारित ऋणप्रभारित आले. हे घटक स्वतंत्रपणाने रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात. जेव्हा तुम्ही तुमचं मीठ म्हणजे खाण्यातलं आपलं मीठ NaCl पाण्यात टाकता तर त्यातले सोडियम वेगळे होतात आणि क्लोरीन वेगळे होतात, NaCl वेगवेगळे होतात. म्हणजेच काय होतं की तुमच्या आयनिक बंधामध्ये अडकलेल्या दोनही ऍनायन आणि कॅटायन ह्यांना तुम्ही वेगवेगळं करू शकता. धन आणि ऋण प्रभारित 2 भिन्न प्रभारांमुळे एकत्र आलेल्या आयन्सना वेगळं केलं की त्यांना आपण मूलक असं म्हणतो. आता हे मूलक आहेत म्हणूनच ते रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात. ऍटम म्हणजे अणू हे सरळ सरळ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाही. आता कॅटायन रूपी मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड या ऍनायन रूपी म्हणजे ते दोघं एकमेकांना बरोबर मॅच करतात. ठीक आहे, आणि अशाच पद्धतीने त्यांचे बॉन्ड्स बनतात. जे आपण वर लिहिले ते तोडलं की आपल्याला त्यांचे आयन्स मिळतात, म्हणजेच त्यांची मूलकं मिळतात, त्यांचे ग्रुप मिळतात. आता मूलक म्हणजे काय, प्रभारित असा अणूंचा गट. ठीक आहे ना, एक अणू आणि त्याच्यावर धन किंवा ऋण प्रभारित, त्याला आपण तुम्ही कॅटायन किंवा ऍनायन म्हणजे धन प्रभारित आयन किंवा ऋण प्रभारित आयन असं म्हणतो. पण त्यांचा जेव्हा गट असतो तेव्हा आपण त्याला मूलक असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे रॅडिकल. आता संयुगांची रासायनिक सूत्र म्हणजे काय, रासायनिक सूत्रांमध्ये तुमच्या रेणूमध्ये असलेले कॅटायन आणि ऍनायन ह्यांचा एक परफेक्ट फॉर्म्युला असतो. जसं H2O मध्ये पेज नंबर सांगा, पेज नंबर 55 दिसतंय बघा इथे खाली, आलं का, पेज नंबर 55 मिळालं. रासायनिक संयोगांची सूत्र बघतोय आपण. आयनिक बंधामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की 2 भाग आहेत, H+ आहे आणि OH- आहे, बरोबर ना. आता आपल्याला काय बघायचंय, तुमच्या आयनिक बंधामध्ये तयार किंवा आयनिक बंध म्हणा किंवा कुठलाही बंध म्हणा. आता H2O हे काही आयनिक हे नाहीये, संयुग नाहीये. आपण H2O नाही घेऊया, आपण घेऊया NaCl, Na+ आणि Cl-. का बरं, हे भिन्न परस्पर विरोधी प्रभार असल्यामुळे ते एकमेकांना जोडतात.
आता दोन विरुद्ध प्रभार एकमेकांमुळे आकर्षणामुळे आयनिक बंधामध्ये अडकतात आणि संयुगाच्या नावामध्ये दोन शब्द असतात, पहिला कॅटायन आणि दुसरा ऍनायन. सोडियम क्लोराईड मध्ये सोडियम म्हणजे Na, क्लोराईड म्हणजे मायनस. आधी सोडियम मग क्लोराईड, आधी पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह, असंच असतं ना. आता रेणूसूत्र लिहिताना आयनांवरील प्रभार दाखवत नाहीत, पण त्यांच्या संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. आपल्याला हे सगळं का माहिती असावं, कारण आपल्याला खाली त्याच्यावरती आधारित एक टेबल दिलाय आणि तुम्ही स्वतःच त्यांची आता कंपाऊंड्स बनवू शकता, म्हणजे संयुग बनवू शकता. समजा आपण उदाहरण घेऊया Cu+2 च. मी आता काहीतरी करते बघा. हा, मी एक संयुग बनवणार आहे. मूलद्रव्य नाही, सॉरी, त्याला मॉलिक्यूल म्हणतात. ते सारखं सारखं मला ना मूलद्रव्यच येतं तोंडामध्ये. मॉलिक्यूल आणि ऍटम. मॉलिक्यूल म्हणजे रेणू. Cu2+ हा एक गट मी घेतला. हा कोणता आहे? आम्लारी धर्मी म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आता आम्लधर्मी मला घ्यावं लागेल, कारण हे सगळे निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह काय घेऊ मी? हा घेऊ का? NO3-2. NO3- Cu+2 आणि NO3-. समजा ह्याला मी एकत्र एका संयुगामध्ये बांधलं तर इथे +2 आहे, पण इथे मायनस तर एकच आहे. आता मला काय करावं लागेल? Cu आणि NO3 ट्वाइस, दोनदा. आपण चेक करून बघू बॅलन्स होत आहे का. NO3 वजा आहे ना, तर वजा आणि वजा झाले 2 वजा, आणि Cu+2 होतं, म्हणजे हे झाले +2 आणि -2, बरोबर की नाही? +2 आणि -2 झालं बॅलन्स, म्हणजे झालं की नाही करेक्ट, एकमेकांना ते बॅलन्स झाले, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण. HCO नाही, आता हे एक वालच होतं ना. आपण आता हा घेऊया, हा मोठा दिसतोय. हा ऍनायन घेऊ, Cr2O7 ट्वाइस, आणि Fe3+ घेऊ. एक कॅटायन घेतला आपण, म्हणजे धन प्रभारित, तो आहे Fe+3. आणि आपण ऍनायन घेतला आम्लधर्मी Cr2O7-2. आता इथे गडबड झाली, इथे +3 आणि +2, हे कसं बॅलन्स होणार? मग आता ह्या दोघांचा कॉमन फॅक्टर काढायचा, तो आहे 6. मग काय करायचं? Fe आणि हा गट मी ते लिहून टाकणार, Cr2O7. आता मला काय करावं लागेल? समजा हा -2 आहे ना, तर मी इथे 2 लिहून टाकते, आणि हा +3 आहे, ह्याला इथे 3 लिहून टाकते. आता याने काय होईल? हा +3 आहे, इंटू 2 झालं की काय होईल? +6. हा 3 घेतला तर हा मुळातच Cr2O7 2 आहे, म्हणजे हा झाला -6. पूर्ण गट हा Cr आहे, Cr2O7. +6 -6 बॅलन्स झालं. बॅलन्स झालं की उत्तर करेक्ट. काहीही करायचं नाहीये. ह्या दिलेल्या पूर्ण तक्त्यामधल्या कोणत्याही आम्लधर्मी आणि आम्लधर्मी मूलकांना तुम्ही घ्या, आणि त्यांना तुम्हाला असं लावायचंय जेणेकरून त्यांचा जो चार्ज आहे तो करेक्ट बॅलन्स होईल. पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह हे यायला पाहिजे. त्याचं उदाहरण टेबलमध्ये वरती सोडवून दिलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. बघा, आपल्याला इथे काय उदाहरण दिलेलं आहे? हेच आहे, इथूनच सुरू होतं ते. मूलांकांच्या संज्ञा लिहिणे, म्हणजे त्यांचे सिम्बॉल. आम्लरी धर्मी मूलक डाव्या बाजूला, म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे ते डावीकडे, जे निगेटिव्ह आहे ते उजवीकडे. आता Na आणि SO4 त्यांच्यावर चार्ज किती आहे खाली बघायचा. Na चा चार्ज किती आहे?
प्लस SO4 कुठे? इथे या बाजूला असेल. चेक करूया आपण. SO4 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 बघा मायनस, पण SO4 -2 असतो. खाली आपण चुकीचा बघितला का ग्रुप? हा HSO4 आहे, हा SO4 आहे. SO4 2- बरोबर. म्हणलं असं कसं आलं? आता सोडियमच्या एका अणुवरती जर 1+ चार्ज आला म्हणजे तो त्याचा झाला धनप्रभारित आयन, म्हणजे धनप्रभारित आयन कॅटायन. तर 1 Na त्याच्या खाली आपण त्याचा 1 लिहून टाकला, त्याचा चार्ज आहे. SO4च्या खाली त्याचा चार्ज आहे 2. तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय होईल? 2 Na आणि SO4 गुणिले 1 म्हणजे काय होतं? Na2SO4. Na2SO4 यालाच आपण त्याचं रासायनिक रेणुसूत्र लिहिण्यासाठी केलेली टेक्निक म्हणतो. रेणुसूत्र आपण स्वतः बनवतो आणि या रेणुसूत्रामध्ये आपण दिलेल्या अणू आणि रेणूची जी काही संयोजन आहे त्याचा विचार करतो. त्या संयोजन कुठून येतात? त्या अणूंमध्ये किती इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं गरजेचं असतं अष्टक बनवण्याकरता. त्याचा चार्ज असतो अणूमध्ये चार्ज, आणि त्या गटामध्ये त्याला आपण मूलक म्हणतो. त्या मूलकाचा चार्ज हे एकत्रित बघितलं की त्याला क्रॉस करून त्याचा कॉमन फॅक्टर पाहिजे. जसं की आता ह्याचा कॉमन फॅक्टर आहे 2. हे 2 आणि हे 2 बॅलन्स झाले, प्लस मायनस सेम. जसं आपल्या खालच्या उदाहरणामध्ये बघा, इथे मी 2 उदाहरणं सोडवलेली आहेत. इथे पण +2 -2 प्रॉब्लेम सॉल्व. इकडे सुद्धा +3 -3 +3 -2 असे वेगवेगळे होते. मग आपण काय केलं? त्याचं कॉमन फॅक्टर काढला 6. माहिती आहे ना, लसावी मसावी 3 आणि 2चा 6 हा लघुत्तम सामायिक विभाजक, बरोबर ना? हा सेम आहे. मग आपण काय काढला? लसावी काढला. तो कसा काढला? गुणाकार करून. मग हा 6 आणि 6 असा जर आला तर मला काय करावं लागेल? खाली 2 आणि इकडे 3. मला त्याला बॅलन्स करायचंय. काहीही करून मला हे सगळं बॅलन्स केलं तरच जो काही मूलद्रव्याचा रेणू बनेल, मूलद्रव्याचा नाही, त्या संयुगाचा जो काही रेणू बनेल तो बॅलन्स्ड असेल. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नसतो. तो जेव्हा एखादा कंपाऊंड असतो, जेव्हा एखादा संयुग असतं, त्याचं जे काही रेणू असतो त्याच्यामध्ये कुठलाच इलेक्ट्रिक चार्ज नसतो, कारण जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, हे होतं या धड्याचं सगळं सार. शेवटचा टेबल खूप मुलांना समजतच नाही हा का दिलेला आहे, पण ते त्याचं उदाहरण आहे आणि त्या सगळ्यांना घेऊन तुम्ही स्वतःचे वेगवेगळे कंपाऊंड्स बनवू शकता, त्याचे फॉर्म्युले बनवू शकता आणि बघू शकता की ते एकमेकांना बॅलन्स होतंय का नाही. अशा पद्धतीने हा जो आपला धडा आहे हा इथे संपला. ह्याच्यामध्ये आपण आयन म्हणजे मूलक, तिरकस गुणाकार ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तुम्हाला आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या कंपाऊंड्सचा फॉर्म्युला बनवून हे चेक करता येणं शक्य आहे, तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, कोणाला काही शंका आहे, काही बोलायचं असेल तर आपण 2 मिनिटं नक्की वेळ ठेवूया, कारण ह्या निमित्तानेच मला समजतं की तुम्हाला काय समजलंय का नाही समजलंय. कन्या आश्रम स्कूल जायचंय तुम्हाला? इथूनच बाय करतायत लगेच. झालं का? समजलं का? थोडंफार तरी चला पटकन मला आता एका वाक्यात सांगा की तुम्हाला काय नवं समजलं आजच्या आपल्या ह्या पूर्ण डिस्कशन मध्ये. तुम्हाला काय नवीन गोष्ट कळली पहिल्यांदा? सांगा बरं जरा मला. हे आम्हाला माहित नव्हतं आणि हे आज आम्हाला कळलं. सांगा. उगाच आपलं हो कळलं, काय कळलं काय माहित काय कळलं. होला हो, नाहीला नाही. पटपट सांगा काहीतरी नवीन गोष्ट की तुम्हाला आज कळली. एखादी तरी गोष्ट सांगू शकता तुम्ही मला. रॅडिकल बद्दल कळलं म्हणजे मूलकांबद्दल कळलं किंवा त्या संयोजबद्दल कळलं, असं काहीतरी नवीन समजलंय का तुम्हाला? काही समजलेलं नाहीये का? समजलंय? पुस्तकांमध्ये नुसतं उघडून बघितलं तुम्ही, हे झालं हे झालं हे झालं, डोक्यात घुसलंय का नुसतंच पुस्तकात आहे?
नेटवर्क अडकत होत. पण भरपूर गोष्टी बोलले मी. एवढ्या वेळामध्ये तुम्हाला काहीतरी तर कळलं असेल ना. नेटवर्क अडकत होतं त्याच्या आधी किंवा नंतर. रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. काय थोडस समजलं. बाकीचं तुम्ही सगळं रेकॉर्डिंग बघून चेक करू शकता. जे काही राहिलं असेल ते बघा आणि उरलेल्या काही शंका असतील तर मला विचारा. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला आपण. बाय बाय. थँक्यू संगीता.